त्याच्या वचना स्ट्रायकला फलंदाज आपण बघतोय परिलवन संघाचा अक्षय आणि नो स्ट्रायकला फलंदाज चंदन भगत. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक हाताला गोंधळ जितू पेडणेकर संघ नाही लेडिंग ऑन द फ्रंट. पारितोषिक आलाय गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी संघर्षासाठी विकेट हॅट्रिक साठी रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आहे जीवन यांच्याकडनं. अरे मयूर सेकंड नको ठेव तिसरा किंवा चौथा ठेव. पहिला चेंडू सुरेख चेंडू फेकला होता जितू पेडणेकर याने. एक धाव मिळते संघाला आणि एक धाव मिळते दिग्मजीचं अक्षयला. एका धावेने श्रीगणेश करतोय फलंदाज अक्षय. धावसंख्या लागली धावावरती ती म्हणजे एक धाव. स्ट्रायकला फलंदाज खूप मोठं नाव टेनिस विश्वामध्ये चंदन भगत स्ट्रायकिंग फलंदाज. पहिल्या रिव्हर्सिव्ह करण्याचा प्रयत्न होता निर्धाव चेंडू सांगता आली. बॅटरी चेंडूकडे संपर्क होते राहिले का यष्टरक्षक कुमार पूर्ण करतोय निर्धाव चेंडू. जर पारितोषिक आलंय चंदन भगत यांना 3 चौकाराच्या हॅट्रिकला 2000 रुपयाचं पारितोषिक आहे राजेश भगत साहेबांच्याकडनं. आणि एक अजून एक पारितोषिक आलंय आमचे विशाल राणे यांच्याकडनं कलर्स मराठी दर्शन या मालिकेकडनं. पहिल्या चौकार जो या सामन्यामध्ये मारे त्याला 201 रुपयाचं पारितोषिक आहे. फलंदाज बांधतोय मोठा धक्का बसतो यष्टीचा बांधतोय आणि वाईटच्या सोबत एकदा म्हणजे संघाला धावसंख्या बघतोय आपण धाबामध्ये 1 बाद 2 धाबा. खूप मोठं पारितोषिक लावलंय राजेश भगत यांनी आपला एकटे बॉल केलाय. तब्बल 3 चौकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे चंदन भगत साहेबांसाठी. आपण बघू शकतो पण देतो तो म्हणजे एक अष्टपैलू खेळाडू परिलवन संघाचा स्ट्रायकिंगला वॉटर फलंदाज नेहमीच घातक फलंदाज म्हणतो कशी कामगिरी होईल सामन्यामध्ये. बघ तू स्ट्रायकला फलंदाज फोडून टाकेल गाडी मी जितू पेडणेकर सामंत फलंदाज विवेक पुणे शपथ फलंदाज ब्लॉक करत चेंडूला अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतं अक्षय. जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवतोय. तिथं 3 धाव वाचवल्यात अक्षयने. धावसंख्या एक नंबर धावसंख्या आपण बघतो धाबावरती तब्बल 3 धावा. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ पहिला लॉक करतो चेंडूला चेंडू वाईट लोकांमध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवतोय. डोळ्याचं पानं पेटणार क्षेत्ररक्षण दाखवतोय क्षेत्ररक्षण तो पण एका धावेच चालू होता. धावसंख्या एक नंबर धावसंख्या आपण बघतो धाबावरती तब्बल 4 धावा लागल्यात. षटक क्रमांक पहिला मार्गाची धावसंख्या आपण बघतो धाबावरती तब्बल 4 धावा. स्ट्रायकला फलंदाज पुन्हा एकदा विवेक आणि नो स्ट्रायकला फलंदाज चंदन भगत यांच्यावरती खूप मोठं पारितोषिक लावलंय. रिव्हर्सिव्ह करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसलाय. सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय तो म्हणजे फलंदाज चंदन भगत. निर्धाव चेंडू कोणताही धोका होत नाहीये परिलवन संघाला. धावसंख्या स्थगित धावसंख्या आपण बघतो धाबावरती 4 धावा. एक चेंडू शिल्लक पॉवरचा एक चेंडू शिल्लक अप्रतिम बंद दाखवतोय या षटकामध्ये जितू पेडणेकर. कौतुकास्पद कामगिरी करताना दिसतोय जितू पेडणेकर. म्हणजे लॉकरचा प्रयत्न कॅप्चर सिलेक्शन चेंडू सीमारेची बॅट 4 धावा शॉट. मानकरी ठरलाय हा फलंदाज विवेक. धावसंख्या आपण बघतोय धाबावरती तब्बल एका षटकाची सांगता एका षटकात धावसंख्या लागली धाबावरती तब्बल 8 धावा. चांगली फलंदाजी मित्रमाने किंवा विवेकची 201 रुपयाचा मानकरी ठरलाय आमचे मान्यवर विशाल राणे साहेबांकडून तब्बल 201 रुपयाचा मानकरी ठरलाय. म्हणजे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटकासाठी गोलंदाज येतो तो प्रशांतचा वापर केलाय. संघनायकाने विश्वास दाखवलाय. गोलंदाज प्रशांत याच्यावरती दिवाळ्यांकडून गोलंदाज सज्ज प्रशांत. जास्त वेळ घेऊ नका दोन्ही संघांना विनंती असणार आहे फक्त 16 मिनिटांचा अवधी असणार आहे.
एका इनिंग साठी थोडस वेळेचा भान ठेवायचंय दोन्ही संघांनी आणि सहकार्य करायचंय. म्हणजे रिव्हर्स स्वीप करायला पाहिजे. जोरदार अपील होते. पंच फेटाळून लावणारी अपील निर्धाव चेंडू होते. 3 चौकारांसाठी 3 चौकारांसाठी नक्कीच 2000 पातळी लावले राजेश भगत साहेबांनी चंदन भगत साहेबांसाठी. स्टेजच्या ऑपोजिटला दिशा भरकटलाय. धावसंख्या 1 धावसंख्या आपण बघतो तब्बल 9 धावा लागेल. चांगली सुरुवात करताना दिसतोय हा संघर्षशील संघ या सामन्यामध्ये. पुढे चेंडू पुन्हा एकदा बॅटमध्ये संपर्क होत आहे. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थगित धावसंख्या आपण बघतो तब्बल 9 धावा. ज्या संघर्षशील संघाने एका मोठ्या संघाला पराभूत केलं होतं दुसऱ्या सामन्यामध्ये रजिस्ट्रार संघाला, हाच संघ आता मात्र या सामन्यावरती आपली मजबूत पकड निर्माण करतोय तो संघर्षशील संघ. खूप मोठा सामना आपण बघतोय या मैदानावरती. परिणाम विपक्ष संघर्षशील दोन संघांमध्ये. पुढे पुणे का प्रशांत सावंत फलंदाज चंदन भगत. हॅलो पुढील माझा प्रयत्न लाभ चेंडूला हॅलो क्षेत्रक्षण दाखवतोय संदीप पाटील. हॅलो फक्त एका धावेचा होता. धावसंख्येत दोरेकर बोलतो धावसंख्येत 10. हॅलो संदीप पाटील या संघामध्ये वापसी करतो. तो 2 सामन्यामध्ये नव्हता. तो संदीप हॅलो. पाटील आता मध्ये वापसी करताना आयरेगाव चषकचा हॅलो पप्पा प्रमुख आयोजक संदीप पाटील मॅन फ्रॉम हॅलो. आयरेगाव. पुढे चेंडू पुन्हा एकदा षटक क्रमांक 2 मार्ग धावसंख्या आपण बघतो आपण एका गाडीच्या मोबदल्यात 10 धावा. आता मात्र दिशा भरकटला गोलंदाज प्रशांत वाईटची खून करत आहेत. ICC नियम क्रमांक 25 चा वापर केला पंचांनी. चेंडू सुवेलची खून केली आहे. धावसंख्या 1 धावसंख्या आपण बघतो आपण तब्बल 11 धावा. संतांनी सावध सुरुवात करताना दिसतो हा परिवहन संघ या सामन्यामध्ये. खूप मोठा सामना आपण बघतोय या मैदानात. 2 दिग्गज संघ एकमेकांसमोर उभे ठाकलेत या मैदानावरती. पुढचे जो पॅडवरती प्रवेश होतोय करतोय दुसरा नक्कीच प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा फोन केलेला आता चांगली रन बिटवीन द विकेट. त्यांनी फोन केलेला का आता? धावसंख्या 2 ने धावसंख्या आपण बघतो त्यामध्ये तब्बल 13 धावा. माशे का चांगली सुरुवात करतात. माशे का बोलत होते ते? संघ नक्कीच रोखून धरलाय तेव्हा परिवहन संघाच्या पण मोठी फटकी मारून. अरे मी बाबा ते मॅच मध्ये असणार ना मला घाबरलो ना मी पागल. लवकर प्रयत्न बॅटन जोडण्याचा संपर्क होत नाही. धावसंख्येत धावपळ कधी लागली ते म्हणजे 13 धावा. एक चेंडू शिल्लक. हिट विकेट फलंदाज बाद. दुसरा धक्का बसतोय तो म्हणजे परिवहन संघाला. डीजे पारितोषिक आलंय नितीन यांना. जर नितीन या षटकामध्ये 9 किंवा 9 खर्च करतोय तर रोख रक्कम 1,500 पारितोषिक जीवन यांच्याकडनं देण्यात येणार आहे त्यांना. नितीन यांना संधी आहे पारितोषिक पटकवण्याची. नक्कीच आगळा वेगळा पारितोषिक आपण बघतोय. अजिंक्य राणेचा बॅनर धावा खर्च केल्या किंवा 9 धावा सरळ बघायचं मी टेबलवर हा गोलंदाज नितीन बस 1,500 मानकरी ठरतोय का हा गोलंदाज. पण 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावसंख्या आपण बघतोय आपल्याकडे तब्बल 13 धावा. बॅकफुट होते दिसतोय हा परिवहन संघ खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. अरे ते हे झालेले चेंडू खराब चेंडू फेकलाय. नियम क्रमांक 26 चा वापर केलाय. किती आला स्कोर? धावसंख्या आपण बघतोय 14 धाव. पहिला चेंडू खराब सुरुवात करतो हा गोलंदाज नितीन. धावसंख्या 26. पुढे चेंडू पुन्हा एकदा स्ट्रायकला चंदन भगत सगळ्या फलंदाज अजूनही खेळपट्टीवर देखील दिसतोय चंदन भगत. पुन्हा काढायचं करत
होता. एक धाव पूर्ण करतोय लेखबाजी सरपंच धावसंख्या 1 निवड धावसंख्या आपण होती धाबांनी 15 धावा. आता माझा स्ट्रायकर फलंदाज तो 2 सामन्यामध्ये हिरो ठरला होता. रोहित पाटील मॅन फ्रॉम जय दुर्गा मला क्रिकेट संघ काटेचा एक अष्टपैलू खेळाडू स्ट्रायकरला आपण बघतोय पहिलोड संघाचं आता मात्र प्रतिनिधित्व करतोय हा फलंदाज रोहित पाटील. 2 सामन्यामध्ये मॅचचा मानकरी ठरला होता हा रोहित पाटील. कुठे आलाय तो? झेल सोडतोय चांगला प्रयत्न कुठे? एक सोपा झेल सोडतोय. धावसंख्या 1 निवड धावसंख्या आपण बघतो बघती तब्बल 16 धावा लागले तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्ट्रायकला फलंदाज चंदन भगत या चंदन भगत होती राजेश भगत साहेबांनी तब्बल 2000 बाजूने लावले पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज बाद. तिसरा धक्का बसतोय वाईटची गोल करतायत पंच संकेत भगत. धावसंख्या 1 निवड धावसंख्या आपण बघतो बघी 17 धावा डीजे. धावसंख्या आपण बघतो बघी तब्बल 17 धावा लागले तेव्हा 3 गड्यांच्या मोबदल्याने स्वप्नीलचा वापर केला. 5व्या क्रमांकावरती फलंदाज तो स्वप्नील 2 सामन्यामध्ये सलामीला आला तो आता मात्र 5व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी स्वप्नील. दरम्यान पुढे पुणे का आता मला दिशा हिंगोलाई करतोय कीपर बीट अक्षर बीट 1+1 एकूण 2 धावा म्हणजे धावसंख्या 2 ने वाढली धावसंख्या आपण बघतो बघली तब्बल 19 धावा. आतापर्यंत विचार केला 6 धावा खर्च केल्यात पण जीवनला सुद्धा माहिती आहे हा 9 पेक्षा जास्त धावा म्हणजे पार्टी लावलं होतं. नितीन याच्यावरती तब्बल 1,500 रुपये लावलं होतं. सामान घेऊन त्याला वैसा येतो. अनुषंगाने 4 चेंडू शिल्लक तर 1,500चा मानकरी ठरतोय का? खातो का? एकदा पूर्ण करतोय आपण क्षेत्रक्षण दाखवतोय स्वतः फॉल्स मध्ये संदीप पाटीलच्या चेंडूवरती चांगली क्षेत्रक्षण दाखवतोय चांगली बॅटिंग होती संदीपची. तोपर्यंत एका धावेचा होता त्या धावसंख्या 1 निवड धावसंख्या आपण बघितलं बघितली 20 धावा. आमचे ऑफिशियल गुणलेखिका आपण बघतोय सकाळपासून खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. प्रशांत गायकवाड आणि सोनी यांनी हार्दिक आभार व्यक्त करतोय. अमोल यांनी दिलाय सोनी आणि प्रशांतने या सामन्यासाठी या स्पर्धेसाठी. दरम्यान पुढे पुणे का तोपर्यंत प्रयत्न करतोय 9 चेंडू घोषित केलाय. पंच फलंदाज बाद आहे का? स्कोर काय आला? फलंदाज बाद बॉल काउंट असेल का संकेत? धन्यवाद. चेंडू काउंट दिला जाईल याची नोंद घ्यायची कारण की एसटीजीत बाद झालाय. वेस्टर्नच्या मागे अपतीन कामगिरी करतोय जितू पेडणेकर संघ नाही का तो संघर्ष संघाला. धावसंख्या आपण बघितलं बघितली तब्बल 21 धावा लागले 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅकफूट वरती हा दिसतोय संघ परिवहन संघ. ज्या परिवहन संघाने 2 सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती आणि तिसऱ्या सामन्यामध्ये संघर्षशील संघाशी नक्कीच संघर्ष करताना दिसतोय हा परिवहन संघ. अतिशय बलाढ्य संघ मानला तो संघर्षशील संघ स्वर्गीय स्वप्नील बाकारे स्मृतीचा चॅम्पियन संघ ठरला होता संघर्षशील संघ. तर दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता श्री साई एकविरा 11 संघ आयरेगाव हा दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. 1 चेंडू देण्यात येईल. संभाजी अगोदर फोन कर माझ्या संभाजी टाइम का संभाजी अगोदर फोन करायला म्हणजे हा कसा माहिती आहे का कुठे उभं राहील पॅकअप करतो उंचवाला नंतर कुठला नंतर पुढे बोल एकदा एकदा म्हणजे धावसंख्या 1 निवड धावसंख्या आपण कधी तब्बल 22 धावा लागले 9 धावा खर्च केल्यात. माहिती आहे सगळं रिक्स नाही घेऊ शकत. 1 चेंडू शिल्लक तर हा चेंडू
निर्धाव चेंडू फेकतोय तर नक्कीच 1,500 रुपयाचा मानकट आहे हा गोलंदाज नितीन. जर जोरदार टाळ्या द्या. एक चेंडू 1,500 रुपयाचा नितीनसाठी. शकला फलंदाज रोहित पाटील. तर ठेवायची व्यवस्था झाली. कॅमेराने हे तिथं ठेवूया. बॅटरी चार्जिंगला घेऊन जातो. प्रयत्न नक्कीच मानकट ठरला नाहीये तो म्हणजे नितीन. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 3 षटकां नवसंख्या आपण बघतोय अगदी तब्बल 23 धावा लागेल. शेवटचे 6 चेंडू मध्ये किती धावा जमवते परिलोन संघ आणि किती धावांचं आव्हान ठेवतोय तो संघर्ष संघापुढे बघायचं आपल्याला. परिलोन संघ लवकर होतो त्याला. आज सगळे पोचे झाले. सगळं नीट करू. उद्या 12 वाजता ना. तर जीवन यांच्याकडे एक सुवर्ण संधी असताना एक मोठं पारदर्शी आलंय. तर विकेट हॅट्रिक संपादन करतोय हा गोलंदाज अनिकेत. तर नक्कीच 1,500 रुपयाचा पारदर्शी असणार आहे. मग जीवन यांच्याकडून जीवनने टीम ऑन केला या सामन्यासाठी या स्पर्धेसाठी. तर शेवटच्या 6 चेंडू मध्ये किती धावा जमवतोय हा परिलोन संघ आणि किती धावांचं आव्हान ठेवतोय. या रोहित पाटीलने अप्रतिम फलंदाजी आणि अप्रतिम गोलंदाजी दाखवली या स्पर्धेमध्ये. आतामध्ये कशी फलंदाजी कशी गोलंदाजी स्कोर काय आला या मैदानावरती 6 चेंडू मध्ये किती धावा जमवतोय आणि आव्हान ठेवतोय हा परिलोन संघ. येणार आणि येणार कालच एक मोठा प्रश्न निर्माण झालाय की कोणता संघ हा क्वार्टर फायनल प्रवेश करतोय. जो संघ जिंकेल तो थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल याची नोंद घ्यायची. कालच्या दिवसामध्ये 16 संघांनी सहभाग घेतला होता. 16 संघातून 15 संघांवरती मात करत असताना दंडबॉयज हा संघ सुपर 3 मध्ये प्रवेश केला. आता पहिला चेंडू खराब चेंडू फेकलाय. खराब सुरुवात करते पंच संख्येने बघत सांगते हा चेंडू वाईट आहे. धावसंख्या 1 ने वाटत धावसंख्या आपण बघतोय अगदी तब्बल 24 धावा लागले. पुढे चेंडू पुन्हा एकदा म्हणजे लॉकर चेंडूला भेट काढला चेंडूला मग उद्या कोणतरी ओपन मधला घेऊन जाईल. लॅबो विबो धावसंख्या 1 ने वाटत धावसंख्या आपण बघतोय अगदी तब्बल 25 धावा लागले. किती वर्ष झाली मॅच चालू आहे? किती वर्ष मॅच चालू आहे? 3 म्हटलं तर गोलंदाज तयार अनिकेत म्हणजे कटकट चेंडूला चेंडूच्या फायनलमध्ये अक्षय चेंडूमध्ये चांगले क्षेत्ररक्षण दाखवतोय. ऑन द स्टंप पैकी ॲक्युरेट पैकी दाखवतोय अक्षय. आपण क्षेत्ररक्षण दाखवलंय अक्षयने. धावसंख्या 1 ने वाटत धावसंख्या आपण बघतोय अगदी तब्बल 26 धावा लागल्यात. हे शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवतोय. स्ट्राईकला पण अतिशय विस्फोटक आणि घातक फलंदाज रोहित पाटील. पुन्हा वाईट चेंडू फेकलाय. खराब गोलंदाजी दाखवतोय. दिशाहीन गोलंदाजी दाखवतोय हा गोलंदाज अनिकेत. ज्या अनिकेतवरती विश्वास दाखवला होता संघनायक जितू पेडणेकरने तोच विश्वासाला सार्थक ठरत नाही हा गोलंदाज अनिकेत. धावसंख्या 1 ने वाटत धावसंख्या आपण बघतोय अगदी तब्बल 27 धावा. म्हणजे लॉकमध्ये गेला गोलची वेगळी सीमाशी बाहेर चादा गुशॉट. अप्रतिम फटकेबाजी करतोय हा फलंदाज रोहित पाटील. ही ओळख आहे रोहितची. या 2 सामन्यामध्ये नक्कीच अप्रतिम फलंदाजी दाखवली होती. थोडासा उशीर होतोय रोहित याला. नक्कीच शेवटच्या क्षणामध्ये एक संघर्षमय चौकार येतोय. 3 चेंडू शिल्लक संघर्षमय चौकार येते रोहितच्या बॅट मधून. धावसंख्या गरुड चेप घेते. धावसंख्या आपण बघतोय बघली तब्बल 31 धावा लागेल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. शांत क्रिकेट आपल्याला बघायला मिळते या मैदानावरती. मोठा धक्का रोहितची गेली संपुष्टात. मोठा धक्का बसतोय परिलोन संघाला. 31 या धावसंख्येने तब्बल 5वा धक्का बसतोय. पण येतोय सागर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक अप्रतिम प्रयत्न केला होता. धावसंख्या 31. 2 चेंडू शिल्लक. सामना बघतो आपण मैदानाचा तिसरा पहिला सामना परिलोन विपक्ष संघर्ष या 2 संघामध्ये. यापुढे सामना जर तिसरा दुसरा सामना कल्लास 214 संघ नाही तसंच स्पोर्ट्स संघ नाही. दोन्ही संघात संघ नाही कैसे आमच्या समोर लक्षाच्या समोर नाणेफेक करायची आहे. यापुढे सामना असेल तिसरा दुसरा सामना. आणि त्या बॅट्समॅन ब्लॉकरचा वापर करतोय. फलंदाज बाद संवाद होत नाहीये. संवादामध्ये वाद होते आणि वादामध्ये हा फलंदाज बाद होतोय तो म्हणजे सागर.
6वा धक्का बसला तो म्हणजे 31 या धावसंख्या होती परेलन संघाला. एक बिअर मारले असेल झोपलो होतो. शेवटच्या षटकातील शेवटचा जणू शिल्लक स्ट्रायकिंग फलंदाज आपण बघतोय गौरव फलंदाज उमेश. धावसंख्या 31. षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ शेवटचा जणू शिल्लक. जायला आपल्याला 12 खराब शिल्लक 4 मिनिटात लकी चौकार. धावसंख्या 35 आणि 36 धावांचा आव्हान ठेवतोय तो म्हणजेचा संघर्षशील संघापुढे. षटकामागे विचार केला तर प्रति षटकामागे 9.00च्या सरासरी धावा काढायची असतील तर संघर्षशील संघाला हा सामना जिंकायचा असेल तर म्हणजे संघर्षशील संघा. तत्पूर्वी नाणेफेक होती. या सामन्याची दुसरा सामना असेल मैदानावरती खल्लास 214 विपक्ष विक्ट्री स्पोर्ट हे दोन बलाढ्य संघांमध्ये. मी आमचे माननीय चेतन पाटील साहेबांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक करायची. सामना रोगाना मैदानावरती तिसऱ्या वेळी दुसरा सामना असेल विक्ट्री स्पोर्ट विपक्ष खल्लास 214 या दोन बलाढ्य संघांमध्ये. तर खेळाच्या दुसऱ्या संघामध्ये काय घडतंय काय बिघडत कोणता संघ विजय संपादन करतोय इथे त्या धावतं वर्तन सांगण्यासाठी माझ्या साथी समोर तुमचा आमचा एक लाडका आणि गोड आवाज जितेश पाटील मॅन फ्रॉम साबेगाव. धन्यवाद रोशन. सामन्याची नाणेफेक होते. विघ्नेश्वर संघाने नाणेफेक जिंकलाय. कॅप्टन दिनेश. तर तुमचा निर्णय सुद्धा कळवायचा आहे लगेच आम्हाला. ओके 2 मिनिटं घ्या तुम्ही. इथे सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते आहे. सामन्याचं दुसरं सत्र 36 धावांचं लक्ष ठेवलंय फलंदाजी करणाऱ्या संघासमोर. जीवन मात्र इथं पूर्णपणे आपला एटीएम खुला करतोय संघर्ष संघासमोर. जर जितू यांनी पहिल्या चेंडूवर चौकार ठोकतोय तर रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आहे जीवन यांच्याकडनं. सामन्याला इथे सुरुवात होते आहे. स्ट्रायकरला फलंदाज जितू. नॉन स्ट्रायकरला कुमार आवटे एक स्टायलिश खेळाडू क्रिकेटर आहेत. शिवराय टोयोटा कंपनीसाठी खेळतो लेदर क्रिकेट मधनं. त्याची ओळख आहे. गोलंदाज संजोत आहे पहिल्या षटक घेऊन. सचिन सेकंड फलंदाज जितूसाठी पारितोषिक आहे. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकतो 500 रुपयाचं. रिव्हर्स हिट केलाय. टॅट केलाय. रोहित येतो चेंडू खाली. सिंगल येते पहिल्या चेंडूवर. कुमारांना सुद्धा पारितोषिक आहे. जर या चेंडूवर चौकार ठोकले तर रोख 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे जीवन यांच्याकडनं. जीवन यांनी मात्र सकाळपासून आपला एटीएम खुला केला. इथे पारितोषिकांचा वर्षाव केलाय संघर्ष 11 संघासमोर. स्ट्रेट ड्राईव्ह. बॉल इज बॅक टू ड्राईव्ह. फॉलोमध्ये थोडंसं मिसफील्ड होते पण बॅकिंग करतायत मिडॉनला क्षेत्ररक्षक. एकच धाव येते. इकडे धावसंख्या पुढे सरसवते ती 2 वर. जितू यांना अजून एकदा पारितोषिक लागू आहे. या चेंडूवर सुद्धा चौकार ठोका 500 रुपये. चेंडू डायरेक्ट करायचा प्रयत्न. फलंदाज बाद डायरेक्ट हिट. नहीं है उधर से तो इधर आए. इसको ढूंढ रहे. अक्षय मिडॉनला शॉट मिडॉनला डायरेक्ट हिट केली. ऑन द स्टंप फेकी. फलंदाज बाद झाला. मोठा धक्का बसतोय. कुमार आपले बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज संदीप पाटील मॅन फ्रॉम आयरे संघासाठी परफॉर्मन्स देतो हा खेळाडू. संदीपवर पूर्णपणे जबाबदारी असणार आहे. आता मात्र डाऊट चौकाराच्या हॅट्रिकला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि अजून एक पारितोषिक आहे म्हणजे पहिल्या चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आलं आमचे मान्यवरांकडनं. संदीप वेगळा डान्स आहे त्यांचा.
पहिल्या चेंडू आणि पहिल्या चेंडूवर चौकार वसूल करतोय संदीप आणि 100 रुपयाचा मानकरी ठरतोय संदीप. विशाल राणे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि त्याच्या आधीच्या पहिल्या सत्रामध्ये रोख रक्कम 200 रुपये पटकवले ते फलंदाज विवेक. सामना संपल्यावर विवेक तुम्ही सुद्धा यायचंय. विवेक संदीप तुम्ही सुद्धा यायचं सामना संपल्यावर. मला पारितोषिक घेऊन जायचं आहे. पारितोषिक जप आहे आमच्या गुलालीकडे. चौकारच्या हॅट्रिकला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे जीवन यांच्याकडनं. फलंदाज संदीप आल्या चौकार आणि अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या चौकाराने फुलते 6 वर. 4 चेंडू धावा फलकावर 6. जुनी 2 चेंडूचा खेळ शिकाय. पुढे चेंडू इनसाइड आउट. इथे मात्र झेल सुटतोय पूर्णपणे झोपून दिलेला झेलवर. शेवटच्या क्षणी चेंडू मात्र हातात निसटून गेला. धावा झाला धावा फलकावर 7. 1 to go. जर या चेंडूवर चौकार टोकतोय फलंदाज जितू तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पारितोषिकांचा वर्षाव केलाय जीवन यांनी. जीवन ऑन द फायर. ATM खुला केलाय. फलंदाज जितू गोलंदाज सज्जू सचिन 7 धावा खर्च केल्यात 5 चेंडू मागे. ड्राय चेंडू कॅप मध्ये ढकलून काढलाय पण क्षेत्राच्या सज्ज आहे. एकच धाव येते. इकडे धाव संख्या पुढे सरसवते ती 8 वर. षटक पहिले संपतंय. धावा फलकावर 8. आई जवळ कोण आहे मग? 9ची सरासरीची काय ठेवायची होती मात्र 8 आहे. एक धावाने कमी पडलेत फलंदाजी करताना. संघर्ष परिगण संघाचे फाईट करताय दोन्ही संघ. मराठी संघ डोंगरी विभागामध्ये आज मात्र आमने सामने आले. नवीन गोलंदाज रोहित मागील 2 सामन्याचा हिरो. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी तो सध्या गोलंदाजाच्या मार्फत येतोय. रोहित पाटील बॅट फ्रॉम काटेई. काटेई संघामध्ये परफॉर्मन्स देतो. उत्कृष्ट गोलंदाज आहे. हॅट्रिकला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे चौकारांच्या. आणि गोलंदाज रोहित एक किती दुसरी ओव्हर आहे ना? दुसरी ओव्हर आहे ना? स्कोर काय आला? स्ट्राईकला फलंदाज जितू. पहिला चेंडू केलाय ऑन साईडला. मिडन वरनं क्षेत्रक्षेत्र दाबत येतोय. एकच धाव. सुरेश क्षेत्र षट. ऐकणे धाव संख्या पुढे सुचवते ती 9 या धावसंख्येवर. फलंदाज संदीप एक चौकारच्या मदतीने खेळतोय. एक सिंगल एक चौकार. रोहित ड्राईव्ह करायचा प्रयत्न आपल्याला फसतोय. चेंडू बॅटच्या वरून निघून गेला. निर्धाव चेंडू येतोय. उरले यष्टी रक्षक मात्र चोख बजावतोय. करतोय गोलंदाज. पहिल्या चेंडूवर सिंगल आले. दुसऱ्या चेंडूवर निर्धाव. संदीप सारख्या फलंदाजाला बांधून ठेवायचा प्रयत्न करतोय गोलंदाज रोहित. रोहित तेवढ्याच कॅलिबरचा गोलंदाज आहे. फिरकी आक्रमण आहे रोहितकडे. रोहित पुढे चेंडू हे बरोबर आहे ना? बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव येत आहेत. चेंडू बाहेर निघतोय आणि मात्र संदीपाला काही समजत नाही. संदीपला बांधून ठेवलंय रोहित यांनी पूर्णपणे. फलंदाज मोठा धक्का बसतोय. जितू बॅक टू द पवी.
पाठीसाबद्दल लक्ष आहे. आणि लेग स्टिक सुरू झाला. चेंडू पंच आमच्याकडे वळत आहे. संकेत वाईटचे गुण दर्शवत आहेत. प्रकार 15 जुनी 21 धावे हवे. इथे मात्र सोपाच हे देऊन बसले संदीप. फाईन लेग शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूच्या हातात. संदीप बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का बसतोय. बडी मछली जाल में. तू जाशील का एकटा? नऊ चेंडू धावा धावफलकावर हवेत 21. धावसंख्या झाली धावफलकावर 25. 15 अजून 21 धावांचा आवश्यक आहे. गोलंदाज सज्जू सागर थोडं कमबॅक केले सामन्यामध्ये मी म्हणेन. कारण का संदीप सारखा फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतोय सागर. फलंदाज अनिकेत पुढे सरसावत आहे. ऑन साईडला घेऊन गेला चेंडू होतो तो मिड ऑनला. क्षेत्रक्षेत्र एकच धाव घेतली आहे. त्यावर समाधान मानायला गेली. एकने धाव संख्या पुन्हा एकदा पुढे सरसत होती 16 वर. 4 चेंडूचा 5 विकेट संपलाय. षटकातला अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. सगळा फलंदाज प्रशांत ऑन ड्राईव्ह केला आहे. चेंडू जातो तो मिड विकेटला. सुंदर क्षेत्रक्षण. एकने धाव संख्या पुन्हा एकदा पुढे सरसवली ती 17 वर. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे षटकातला. स्कोर अपडेट केला त्याच्या. जरा चेंडूवर चौकार ठोकतोय तर 501 रुपयाचा पारितोषिक आलाय. पुढे चेंडू सागरचा सामोरं जाते ते अनिकेत. पुढे सरसावता टॅप केलाय समोर. सुरक्षित रक्षण. 2 फलंदाजांमध्ये फलंदाज पंच काढवायचा आहे. शुभम बाद. प्रशांत मात्र इथे बाद होतोय. सुरेश क्षेत्रक्षण बघायला मिळतं 2 फलंदाजांमध्ये. दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाले दोन्ही. एक फलंदाज स्ट्राईक एंडला. सागर मात्र सुरेख गोलंदाजी करून गेला. दुसरी षटक हाताळलं. अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 18 धावा. 6 चेंडू 18 धावा फुटतात का फलंदाजी करण्याचा संघर्ष 11 आणि अडवतोय परी 11 संघ. डोंबिवली मला पलाटे सगळे मातब्बर संघ भागातले अशा प्रकारे फलंदाजी करतात. बघूया आपण. वाईट चेंडू. पहिला चेंडू अवंतरच्या स्वरूपात येतोय. गोलंदाज विवेक पुढे सरसवत आहे. टॉप ड्राईव्ह क्षेत्रक्षण सज्ज आहे. एकच धाव. एका धाव समाधान मानायला लागेल. एकने धाव संख्या पुढे सरसवली ती 20 वर. येणार 5 चेंडू 16 धावांची आवश्यकता. 5 चेंडू मध्ये कंपल्सरी 4 चौकार ठोकावीच लागतील. सर्वांची सुरुवात करायची लवकरात लवकर. पुढील सामना असणार आहे. क्लीन बोल. नाव BST उद्ध्वस्त झाली. फलंदाज पुढील सामना असणार विक्टरी स्पोर्ट्स वर्सेस कलास 214. 2 संघांमध्ये क्षेत्रक्षण स्वीकारलाय विक्टरी स्पोर्ट्स संघाला नाणेफेक जिंकून आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय कलास 214 संघाला. 2 संघाला विनंती करतो आमच्या समोरच्या कक्षाच्या उजव्या बाजूला थांबायचं आहे. एक संघ डोंबरीचा, एक संघ डोंबरी बेस्ट देवी पाड्याचा संघ आहे. चार चेंडू 16 धावांची आवश्यकता. 4 चेंडू चौकार ठोकावीस लागतील. हा सामना जिंकायचा असेल तर बघा जीवन कोणत्या प्रकारचं पारितोषिक लावतायत का.
बॅटिंग मात्र सुंदर करतायत. एकच धाव येते. एकच धाव संघ पुढे सुचवली ती 21 वर 3 चेंडू 15 धावा. आता मात्र औपचारिकता बाकी आहे सामन्यामध्ये ती पूर्ण करायची आहे परी 11 या संघाला. आउटसाइड चेंडू मागे जातो आहे. डायरेक्ट हिट. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये पूर्णपणे कमबॅक केला मी म्हणेन परी 11 संघाने या सामन्यामध्ये. लो स्कोरिंग मॅच होती. गोलंदाजाने सामना पूर्णपणे मोठा केला आणि संघर्ष 11 संघाला मात्र दबावाखाली हाणलं आणि पराभवाच्या छायेमध्ये पाठवलंय. ते म्हणजे दोन चेंडू शिल्लक आहेत. ऑनसाइडला खेळलाय. मिसफील्ड. बॅटिंग करतात स्वतःच. एक धाव येते. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे ती पूर्ण करायची आहे गोलंदाज आणि फलंदाजांना. पुढे सरसत आहेत. ऑनसाइडला खेळलाय. एकच धाव आणि ते सामना विजयी होतोय परी 11 संघ. तुझं हार्दिक स्वागत. जिंकलेल्या संघाचं हार्दिक स्वागत आणि पराभूत झालेल्या संघाचं कौतुक.